श्री स्वामी समर्थ. आराधना ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शास्त्रानुसार अक्षय तृतीयेला केलेले पितृतर्पण आणि दान अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी पितरांच्या नावाने केलेले पूजन केवळ त्यांना तृप्त करत नाही, तर कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासही मदत करते. असे मानले जाते की या दिवशी केलेले दान अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असे राहते, ज्यामुळे 7 पिढ्यांच्या पूर्वजांना गती मिळते. त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात. या दिवशी प्रामुख्याने मातीचा पाण्याने भरलेला माठ, पंखा आणि छत्री दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दानाबरोबरच अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांचे पूजन आणि स्मरण करणे हेही तितकेच आवश्यक आहे. कुटुंबाच्या प्रगतीसाठी पितरांचा आशीर्वाद असणे खूप गरजेचे आहे. अक्षय तृतीयेला पितरांचे स्मरण केल्यास 7 पिढ्यांचे पितृदोष शांत होऊ शकतात. हे पितरांचे पूजन आणि स्मरण कसे करावे हे आपण जाणून घेऊया. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून संकल्प करा. तांब्याच्या भांड्यात पाणी आणि काळे तीळ घेऊन दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहा. ओम पितृभ्यो नमः असे म्हणत 3 वेळा जल अर्पण करा. यानंतर सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत 7 प्रदक्षिणा घाला. अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तुमच्या घरात सतत जर कोणी आजारी असेल तर अक्षय तृतीयेला केलेले कलशदान खूप फायदेशीर मानले जाते. एका मातीच्या माठात पाणी भरून त्यात थोडा गूळ आणि फळ टाकून ते दान केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. यामुळे आजारी व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होते. अक्षय तृतीया हा केवळ सोने खरेदीचा सण नसून आपल्या सत्कर्मांनी पुण्याचं भंडार अक्षय करण्याचा दिवस आहे. हे साधे उपाय करून तुम्ही तुमचे आयुष्य सुखकर करू शकता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आराधना ऑफिशियल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.